एव्हरीबडी टेल मी. हां, बफरिंग तर वाटत नाही ना? बफरिंग नाही ना? ओके. आणि चिन्मय, मार्क माय वर्ड्स, इथं ओपन प्लॅटफॉर्मवर तुला सांगतो बेटा चिन्मय, यू डिझर्व टू पास RBI असिस्टंट मेन्स अँड यू विल पास इट. चिन्मय, मार्क माय वर्ड्स. जेव्हा पास होशील तेव्हा मला बोल हीच गोष्ट. ओपन सांगतोय मी तो, ओपनली. चल, आपल्याला 25 मिनिट्स लागले. ओके, गुड मॉर्निंग. आताच व्हिडिओ बघितला. त्या व्हिडिओमध्ये मला वाटतं की बोललो होतो मी तुला त्यावेळेस, मला वाटतं एका लेक्चरमध्ये, तर RBI असिस्टंट व्हायची इच्छा नव्हती का? हो सर. हा, म्हणजे जसं आपण बँकेची प्रिपरेशन करतो सर, सगळ्या मुलांनाच माहिती आहे RBI असिस्टंट म्हणजे ड्रीम पोस्ट असते प्रत्येकाची. तर तेव्हापासून इच्छा होती. आणि जेव्हा तुम्ही म्हणला होतात मला, तेव्हा ऍक्च्युली मी व्हिडिओ खाली कमेंट केली होती की सर मला जरा टेन्शन यायले, उद्या मेन्स आहे म्हणून. तर तुम्ही तेव्हा म्हणले होते. गेल्या वेळेस थोड्या मार्कांनी राहिलं, पण मग मला कन्व्हिक्शन होतं सर की मी काढीलच म्हणून. मग निघाली यावेळेस. तुला ती काय फोटो टाकला होता मला, मला ते आठवत नाही कुठे गेला तो नेमका, पण तो फोटो मला वाटतं एक ठिकाणी होता माझ्याकडे. तू लिहिलं होतंस की RBI असिस्टंट होणारच म्हणून. येस सर. म्हणजे सर ते एक पुस्तक आहे बघा, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड म्हणून. त्याच्यामध्ये मी वाचलं होतं की आपण जे विचार करतो किंवा जे रेग्युलर पाहतो ना, ते युनिव्हर्स एफर्ट मारते ते करण्यासाठी. तर मग त्याच्यामुळं मी जपान एक्झामची प्रिपरेशन केली. तर मग तेव्हा मी एक माझ्याकडे पार्टी आहे, त्याच्यावर मी लिहून ठेवायचं की आय विल बी क्रॅकिंग दिस एक्झाम दिस इयर फॉर 100%. मग ऍटलिस्ट ते केले ना सर, मी त्या एक्झाम मध्ये 100% एफर्ट मारले. एखाद्या एक्झामचा रिझल्ट नाही आला, पण मी 100% एफर्ट मारले, जेणेकरून माझा RBI असिस्टंटचा तर आलाच. RBI असिस्टंटची ही पोस्ट म्हणजे मला तरी असं वाटतं की खूप मोस्ट कॉम्पिटेड पोस्ट आहे. आणि त्याच्यामध्ये मी बऱ्याच मुलांना बघितलं की अभ्यास करण्याची जी पद्धत आहे मुलांची, ही कुठेतरी चुकते असं मला वाटतं बऱ्याच वेळेस. बरं, तू कधीपासून अभ्यास करतोयस? सर मी सप्टेंबर 21 पासून बॅच वगैरे लावली होती, अभ्यास चालू केला होता. आणि सप्टेंबर 21 म्हणजे 22, 23, आता 24, किती पोस्ट काढल्या एवढ्या वर्षामध्ये? 4 फायनल सिलेक्शन आहेत सर. एक वेटिंग लिस्टला. 3 वर्षामध्ये 4 फायनल सिलेक्शन. हा, वेटिंग लिस्ट. नाही, दॅट इज एक्सलंट जॉब ना. म्हणजे मुलांना काय वाटतं की मी आता पहिला स्टार्ट केलं की आता लगेच माझं सिलेक्शन झालंच पाहिजे, काही करून पहिल्याच वर्षी, पहिल्या 6 महिन्यामध्ये, पहिल्या 4 महिन्यामध्ये, अत्यंत कमी कालावधीमध्ये रिझल्ट देणारे क्लास वगैरे ह्या टाईपमध्ये मुलांना वाटतं असं. पण त्याचं काही सत्यता आहे का? सर सत्यता ह्याच्यामुळे नाही, मला आठवतंय सर, तुम्ही बॅच मध्ये ना एकदा सांगितलं होतं, पोरांचं कसं असतं म्हणे, पोरं आले की पोरांना थोडा कॉन्फिडन्स आला की पोरांना वाटतं 6 महिन्यात पेपर, 1 वर्षात लग्न. पण ही गोष्ट तुम्ही सांगितली तेव्हा ना रिअलाइज झाली की बाबा स्टार्टिंगला आल्या अपेक्षा करणं चुकीचं आहे. आधी आपण सगळी बॅच मधल्या कन्सेप्ट क्लिअर करून, त्याच्यानंतर मुबलक प्रॅक्टिस करून, त्याच्यानंतर आपण एक्सपेक्टेशन ठेवायला पाहिजे की बाबा आपण पेपर काढू. तर ह्यामध्ये सर स्टार्टिंगलाच सिलेक्शन होणं ही अपेक्षा ठेवणं थोडंसं चुकीचं आहे. आता मी पहिल्यांदा काय करायला माहिती का, की मला आता मुलांना जे एक्झॅक्ट द्यायचंय महत्वाचं ते दिलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता क्वांट आहे, आता क्वांट मध्ये तो अभ्यास करताना कसा सुरू केला ते जरा व्यवस्थितपणे सांग. आणि तू पेन पण वापरू शकतो काय, कसा कसा अभ्यास सुरू केला आणि इथपर्यंत कसा आला क्वांट. ओके सर, इकडं पाहिजे. ओके सर, सगळ्यात पहिले तर ना मी बॅच केली. म्हणजे मी एक गोष्ट सांगतो की बॅच प्रत्येकाने लावायला पाहिजे. बॅच जसं केमिकल रिॲक्शन नॉर्मली चालते, पण जर कॅटलिस्ट ऍड झालं तर स्पीड वाढते केमिकल रिॲक्शनची. त्याप्रमाणे बॅच म्हणजे महत्वाचा रोल प्ले करते, ती रिॲक्शनची स्पीड वाढवते. त्याच्यामुळे बॅच करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिले जे आपले, आता मी क्वांटचं सांगतो सर, सगळ्यात समजा जे महत्वाचे टॉपिक आहेत, सिम्प्लिफिकेशन झालं किंवा अप्रॉक्सिमेशन झालं, नंबर सिरीज, त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन झाले. म्हणजे क्वांटचे तर ना सर लिमिटेडच टॉपिक आहेत. क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं, पुन्हा त्याच्यानंतर DI आणि अरिथमेटिक. एखादा समजा की सुटलाच. पण हे महत्वाचे जे टॉपिक आहेत ना, ह्यातले कन्सेप्ट किंवा जे ऑब्झर्वेशन असतात. आता सर सिम्प्लिफिकेशनचं सांगतो. एक नॉर्मल गणित आहे, 25 गुणिले समजा 44 घेतला, ठीक आहे. आता एक नॉर्मल स्टुडंट मी सुद्धा कसं सॉल्व्ह करेल, 25 गुणिले 4 100, 10 असं. पण ह्यामध्ये जर एक ऑब्झर्वेशन पाहिलं की हे जेव्हा पण 25 येईल तेव्हा जी समोरची व्हॅल्यू तिला जर 4 ने भाग घातला किंवा त्याचं फॅक्टर पाडले 4 गुणिले 11, आपल्याला माहिती 25 गुणिले 4 100 असते, समोर 11. म्हणजे आपण जर 4 ला भाग घातला तर हे आपला टाइम कमी व्हायला.
तर अशा ज्या बाकीच्या पण टॉपिक्स मधल्या ट्रिक्स म्हणा किंवा ऑब्झर्वेशन म्हणा, ह्या जर गोष्टी आपल्याला चांगल्या लक्षात आल्या ना, तर आपण याची कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. आता हे झाले साधे टॉपिक. DI ह्या वरच्या टॉपिक्सवर डिपेंड आहे, DI चे कॅल्क्युलेशन्स वगैरे. आणि अरिथमॅटिक थोडं कन्सेप्च्युअल बेस्ड म्हणजे याच्यावर सगळ्यावर DI डिपेंड आहे. हा, हे नाही, DI प्लस अरिथमॅटिक. Okay. कारण हे जर स्ट्रॉंग झालं ना तर इथं पण फायदा होतो. मग आता DI ची तर जे क्लासमध्ये सांगतात तेच करायला पाहिजे. बाकी ह्या गोष्टी मी इथं सांगितल्या. आणि अरिथमॅटिकच्या विद्यार्थ्यांनी पहिले जी बॅच चालू आहे तेव्हा तर 100% लक्ष देऊन ना, म्हणजे ज्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर करून घेतल्या पाहिजे. आता जेव्हा बॅच संपते ना सर, बरं अजून एक गोष्ट सांगतो. मी एक गोष्ट ना सर, अभ्यासाला बसल्या बसल्या सकाळी पहिले एकच गोष्ट करायचो. मी एका पेजवर 1 ते 30 पाडे, एक 50 पर्यंत स्क्वेअर, मी जरा जास्तच केले होते पण करू शकता, आणि एक 25 पर्यंत क्यूब, आणि आपले जे पर्सेंटेजचा टेबल असतो 1/1, 1/2, 3/7, 4/7, हा जो टेबल आहे 11 पर्यंत, हा टेबल ना सर मी पहिले 10 मिनिट द्यायचो. अभ्यास माझा ह्याच्याशिवाय सुरूच होत नव्हता. हा, मी सुरुवातीला रोज हेच करायचो. ह्यानी झालं काय सर, माझ्या ना माइंड मध्ये कॅल्क्युलेशन थोडे स्पीड वाढली. ठीक, आता क्वांटचं हे केलं, बॅच झाली, त्याच्यानंतर मग सर मला ना ते PDF मधून सॉल्व्ह करायचा कंटाळा येऊ लागला क्वांटचे प्रश्न. तर मग मी आपला अड्डाचं जे ऍप आहे, हा, जे महत्वाचा पॉईंट चालू आहे, मुलांना मिस होऊ नये. आता हे अड्डा 24/7 नावाचं ऍप आहे. मी ना सर, माझं पहिल्यापासून असं होतं की आपल्याला लिमिटेड पाहिजे त्याच्यावरच आपण जास्त करू. मग अड्डा 24/7 वर सर रेग्युलर क्विजेस येतात. तर रेग्युलर क्विजेस ना सर, माझं असं मन भरूच तर क्विज सोडवायचं मी. म्हणजे आता बसलो मी, ते 1-1.5 तास क्विजच सोडवायचं मी. मला असं ते थोडंसं माणसं डोकं असं पर्यंत यार बस झाला आता. मग मी म्हणजे प्रॅक्टिस करावी की ऑनलाईन प्रॅक्टिस करावी? मला वाटतं सर क्विजवर प्रॅक्टिस करावं. म्हणजे ऑनलाईनच ना? हा, ऑनलाईनच प्रॅक्टिस करावी. कारण क्विज नाही होतं काय, एक तर टायमर सोबत चालतंय, आणि टायमरने आपल्याला धाक असतं की आपल्याला त्या लिमिटेड टाइम मध्ये क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे. बरोबर. हा, मग हे झालं सर क्वांटला. मी क्वांटला प्रामुख्याने हीच गोष्ट केली. पहिले बॅच मध्ये कन्सेप्ट क्लिअर केल्या. रोज हे 1 ते 30 पाडे, 50 पर्यंत स्क्वेअर, 25 पर्यंत क्यूब, पर्सेंटाईलचं टेबल हा रेग्युलर वाचायचो. आणि त्याच्यानंतर कंटिन्युअस प्रॅक्टिस म्हणजे ऑनलाईन क्विजेस थ्रू केली. आणि अरिथमॅटिकच्या बाबतीत पण सांगतो सर, क्लास मधले तर लेक्चर करायचेच. त्याच्यानंतर जर समजा इन केस नाही कळालं तर युट्यूबला ते CGL चे वगैरे सर आहेत बघा बरेच, तर ते सुद्धा ना असं छान सांगतात कन्सेप्ट. तर त्यांच्याकडून जरी कन्सेप्ट क्लिअर केले तरी चालतं. पण ह्या सगळ्याचं एकच सार आहे, कन्सेप्ट क्लिअर करणे आणि प्रॅक्टिस. क्वांटच्या बाबतीत हा, हे खूप महत्वाचं. एवढं तर खूपच महत्वाचं, एवढं करणं. पुढचं काय बोलशील, कसा अभ्यास कर? तर मी जे आहे ते सांगतो. रिझनिंगचं पण मी प्रथम तर बॅचलाच महत्व देईल. ठीक आहे, आपली बॅच करून घ्यायची प्रत्येकाने. आता रिझनिंग मध्ये क्वांट एवढे लिमिटेड नाहीत, थोडेसे जास्त टॉपिक आहेत. जसं की मेन झालं पझल एक टॉपिक आहे, आणि त्यासोबत सिटिंग अरेंजमेंट. आणि त्याच्यानंतर मग बाकी बरेच चिल्लर टॉपिक आहेत की बाबा कोडिंग डिकोडिंग झालं, शिलॉजिझम झालं, डिस्टन्स डायरेक्शन झालं, ब्लड रिलेशन झालं, किंवा नंबर सिरीज येतात, मिक्स सिरीज येतात, किंवा शब्द बनवायचं झालं. हे जे पण काही चिल्लर टॉपिक आहेत ना, त्याच्यात कन्सेप्ट काय नाहीत. चिल्लर मध्ये कन्सेप्ट काय नाहीत, ह्याच्यामध्ये पण कन्सेप्ट काय नाहीत, ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस. आता मी जेन्युइन गोष्ट सांगतो, 2 टॉपिक आहेत हे, पझल, सिटिंग अरेंजमेंट आणि कोडिंग डिकोडिंग. ह्या 2 टॉपिक साठी सर युट्यूबला एक अंकुश लामा सर म्हणून, मी जेन्युइनली 100% ह्या सरांना फॉलो केलं. आणि हे सर आहेत ना, यांच्या काही मेथड आहे. जसं की नॉर्मली आता सर्क्युलर पझल सोडायचं म्हणलं आपण पोरं असं करत बसतात इथं, तर ह्यांची एक थ्रेड मेथड आहे. थ्रेड मेथड मध्ये हे जे असे लिहिले ते असे मांडतात, जेणेकरून काय होतं, गोल गोल हे करण्यापेक्षा ना त्यांनी खूप टाइम वाचते. तर सगळ्यात महत्वाचं पझल आणि सिटिंग साठी अंकुश लांबा सरला तुम्ही डोळे दाखवून फॉलो करा, काहीच अडचण येणार नाही. हा, आणि हा एक कोडिंग डिकोडिंगचा टॉपिक. आणि बाकी टॉपिकचं पुन्हा मी तेच सांगतो, पुन्हा सोडवायचे क्विजेस खतम. एकदा शिक्षकांकडून समजून घ्यायचं की बाबा नेमका काय टॉपिक आहे, ते समजल्यानंतर तुम्हाला क्विजेस सोडवायचे. आणि क्विजेस तर मी म्हणतो ना, तुमचं मी आता मन भरून ह्याच्यामुळे शब्द वापरतो, कारण मी उठत नव्हतो. मला जेव्हा डोक्याला असं येईल कदर की आता बस झाले, मग तेव्हा मी कदरलो की मला वाटत यार बस झाला, आता 1.5 तास झाला, हे बस झाले एवढे. हा, कारण मी सटासट आपलं एक क्विज झालं ना की मी लगेच दुसरं घ्यायचो. हा, आणि मग शेवटी जेव्हा वाटेल तेव्हा स्टॉप करायचो.
तर रिजनिंग मध्ये सुद्धा सर रिजनिंग एकदम शॉर्ट मला वाटतं एक्सप्लेनेशन करावं, कारण मी एका आता हे सगळ्यात महत्वाचं जे पोर्शन आहे ते एका शिक्षकावर टाकून दिलं, बस खतम. हा, कारण मी ना सर असं ते काय म्हणते एक्सपर्ट नसतं का एखाद्या एक्सपर्ट, मला जे वाटलं मी त्यांच्यावर ते पूर्ण सोडून दिलं. ठीक, तर मी रिजनिंगचं एवढंच सांगतो, तुम्ही एवढं बिंदास ना डोळे झाकून जरी केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आता मला सांग, जीए मध्ये मुलांचं जीएच्या बाबतीत असा प्रॉब्लेम आहे की जीए बरेच लोक ना स्टार्ट पासून करतात. स्टार्ट पासून म्हणजे अभ्यासाला सुरुवात केली की लगेच जीए करायला सुरुवात करतात. तर जीए कधी करावं? जीए स्टार्ट पासून तर मला नाही वाटत करायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की ते असतं ना असं, आता जसं ग्रॅज्युएशन केल्या केल्या पूर्ण अभ्यास चालू करतात एखाद्या स्पर्धा परीक्षेचा, पोरं काय करते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात, ग्रॅज्युएशनचा राहतो बाजूला. मग ग्रॅज्युएशन निघल्याशिवाय स्पर्धा परीक्षा होणार आहे का? तीच अॅनालॉजी पकडली तर प्री निघल्याशिवाय मेन्स उपयोग आहे का मेन्सचा अभ्यास करून? मग मला पर्सनली असं वाटतंय की बाबा तुम्ही जीएचा अभ्यास स्टार्टिंग पासून नाही करायला पाहिजे. त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की त्याचा उपयोग काही नाही, प्रीला उपयोग नाहीये. मेमरी बेस्ड आणि जीए ना डुएबल आहे, म्हणजे 1-1.5 महिन्याच्या पिरियड मध्ये डुएबल आहे, जे की आपल्याला टाइम भेटतो. हा, तर जीए आपण करायला पाहिजे शक्यतो प्री नंतर. हा, प्री म्हणजे मी तर म्हणतो प्री मध्ये पेपर दिल्यानंतर तर माणसाला रिअलाइज होतं ना सर की बाबा मला पेपर कसा गेलाय आणि निघल का नाही. माणूस सांगते 100% पेपर दिल्याच. मग माणसाने जर वाटलं की आपण काढू शकतो तर लगेच अभ्यास चालू करायला पाहिजे जीएचा. कसा अभ्यास करायचा जीएचा? मी सर अजून एकदा तीच गोष्ट की मी ना शिक्षकावर माझा मी डोळे झाकून अंधाळा विश्वास म्हणतात ना, मी एकच सर पकडले शेवटपर्यंत. आपल्या युट्यूबला सर स्टडी आयक्यू म्हणून एक चॅनल बघा. हा, स्टडी आयक्यू वर गौरव गर्ग नावा सर. गौरव गर्ग नावा सर म्हणजे एक्सलंट टीचर मला वाटले, कारण स्टार्टिंग पासून ते काहीच टाइमपास नाही करत. पूर्ण जेवढा 1.5 तासाचं लेक्चर घेतलं त्यांनी 1.5 तास ते शिकवतात. आणि सर मला पर्सनली जसं तुमचा माझ्या इंग्लिश मध्ये रोल आहे प्रत्येक पेपर मध्ये, तसा जीएचा ह्याच सरचा रोल आहे. मी डोळ्यात झोकून सांगतो, सरांचं ना बेस्ट 300 म्हणून एक येतं बघा. डेली लेक्चर जे करू शकतात माणूस सर यांचे 6 महिने डेली लेक्चर ज्यांनी केले त्याचं तर मी सांगतो जीए मध्ये ते फाडणारच पेपर. आणि ज्यांना म्हणजे ते नसतंय का ऐन टायमाला उपाय काहीतरी, तर त्यांचं बेस्ट 300 चे नोट्सची जर रिव्हिजन केली ते सुद्धा त्याला एक डिसेंट मार्क्स पेपरला आणून देऊ शकते. डेली लेक्चर केले त्यांचे तर सोन्याहून पिवळं. आणि जर ऐन टायमाला इमर्जन्सी आणली तुम्ही स्वतःवर तर मग बेस्ट 300 बस. बेस्ट 300 हा बस. हा, तर जीएस साठी मी एवढं सांगेल, याच्यावर काय नसेल. आता मेन्स करायचं मला, मेन्सचा अभ्यास करताना मुलांना कन्फ्युजन असते, तर कसं करावं? सर मी ना म्हणजे मला असं टेक्निकल नाही सांगता येणार, पण मी जसा विचार करावा ते सांगतो. मेन्सचा ना सर मी तर आपली रेग्युलर जी प्रीला प्रॅक्टिस आहे क्विजेसचं, तर मी क्विजेस आता समजा 1.5 तास करायचो प्रीच्या वेळेस एका सब्जेक्टचे, तर मी टाइम रिड्यूस केला. मी समजा 5-10 क्विजेस करायचो, 5 ते 10 क्विजेस केले समजा प्रीचे. का बाबा मनाला शांती लागा म्हणून प्रीचं, हा का प्रॅक्टिस व्हायली म्हणून शांती लागा. कारण मेन्सचे प्रश्न असे तुम्ही भरमसाठ नाहीत ना सोडवणार, लिमिटेड सोडवणार. तर मग मी मनात शांती लागेल म्हणून क्वांट एलआरचे 5-10 क्विजेस सोडवायचो. त्याच्यानंतर ना सर एक टाइम नंतर आता बॅच झाली, 4-5 महिने मुबलक प्रॅक्टिस झाली, मी रोज प्रीची टेस्ट द्यायला चालू केली. हा, रोज प्रीची टेस्ट. म्हणजे एक टाइम आज झाला होता सर, ते माझ्याकडे अड्डाची टेस्ट सिरीज होती ना, सगळ्या संपल्या. हा, मी एक ना एक सोडवली. हा, तर ते विषय झाला. म्हणजे प्रीची टेस्ट एक रोज द्या. आणि तिसरा विषय आपले जे सेक्शनल क्विजेस आहेत मेन्सच्या, ह्या दर 2 दिवसाला चालू केल्या तरी चालतील. म्हणजे टायमिंग सर व्हॅरी करेल बरं का, प्रत्येक विद्यार्थ्याचं आपापलं माइंडसेट असते. आता मी ना कधी 2 दिवसाला एखादी सेक्शनल क्विज द्यायचो. हा, बस हे अभ्यास केला. आणि अखेर मी सर ना स्वतःला म्हणजे आज नव्हतं समजत, कारण मला वाटत होतं जनरली. मी शिक्षकांना विचारायचो, सर मला आता सध्या ही सिच्युएशन आहे, मी काय करू? शिक्षक म्हणले हेच कर, तेवढंच करणार. मी त्याच्यावर डोकं लावत नव्हतो, कारण विश्वास एकच आहे की बाबा एक्सपर्ट जे म्हणत तेच बस. हा, तर मेन्सचं पण हेच आहे सर, फक्त एवढं आहे की प्रॅक्टिस रेग्युलर पाहिजे. प्रीची पण करा ह्याच्यासाठी की कॅल्क्युलेशन फास्ट होतील. सेक्शनल क्विजेस ह्याच्यासाठी द्या की मेन्सचा पॅटर्न वेगळा असतो प्रीपेक्षा, थोडी जड असते. प्री कशी असे एकदम सोपी वाटते काही वेळेस, जी मेन्स आहे ना ती थोडी जड असते. तर मग मेन्सला सेक्शनल क्विजेस द्यायला पाहिजे. आणि एक चांगली प्रॅक्टिस झाल्यानंतर वीक मध्ये 1 किंवा वीक मध्ये 2 मेन्सच्या टेस्ट देऊन त्याचं चांगलं अनालिसिस करून घेतलं पाहिजे. मेन मुद्द्यावर सर आता मी इकडेच बघून बोलतो इंग्लिशचं, मला लिहायची काही गरज नाहीये.
मी जेन्युइनली सांगतो सर, मी आता एक इव्हेंट सांगतो जुना. एप्रिल 21 मध्ये आरबीआय अटेंडन्सची एक्झाम होती. ठीक आहे. फॉर्म भरला होता मी 27 फेब्रुवारी 2021 ला. ठीक. आता तेव्हा ना ऑनलाईनला प्लॅटफॉर्म होते. बाबा म्हणलं मी क्वांट मला सोपं चाललंय, जीए पण ठीक आहे बाबा, गौरव सर होते, एलआर पण मला सोपं चाललंय, इंग्लिशला मी डोक्याला घातलं. अरे म्हणायचं यार काही करा, ह्याच्यात मला मार्कच आहे ना. आणि मला अजूनही आठवतंय सर, सरांनी तेव्हा 10 टेस्ट दिल्या होत्या आरबीआय अटेंडन्स साठी, किंवा प्रॅक्टिस म्हणून घ्या. सर मी त्या टेस्ट दिल्या, माझ्या जीवाला इतकं सुख लागलं, तेव्हा तुम्हाला मेसेज केला होता मी, म्हणलं सर मी टेस्ट दिल्या, पेपर का जन्मात नाही. तुम्ही म्हणले बिंदास जा पेपरला, काय मग पेपर तुम्ही जसं टाकला तसंच आरबीआय अटेंडन्सचा पेपर आला होता. हा, मग आरबीआय अटेंडन्स पण झालं फायनल सिलेक्शन. आणि मग तेव्हा जे माझ्या डोक्याला बसलं की यार नाही, आता क्लास करायचे तर इंग्लिशचे पाटील सरकडेच करायचे. आणि त्याच्यामुळे मग तुम्ही जिथं होते मी तिथं क्लास लावले. त्याच्यानंतर आजपर्यंत एकही एक्झाम नाही ज्याच्यामध्ये माझा स्कोअर बिलो अवरेज आलेला आहे. अबो अवरेजच आहे आणि चांगलाच आहे स्कोअर आजपर्यंत सगळ्या एक्झाम मध्ये. आणि आज पण जे मला विचारतात ना की बाबा इंग्लिश कुठून करायला पाहिजे, मी स्ट्रॅटेजी बिटेजी काही सांगत नाही. त्यात एरर असतं, हे असतं, पॅसेज करायला. कारण मला कदर इंग्लिशचं सर स्पेसिफिकली काही कोणाला सांगायचं म्हणलं तर कंटाळा येते की बाबा तू ह्याच्यात असं कर, त्याच्यात असं कर. मी डायरेक्ट म्हणतो वन अँड ओनली सोल्युशन प्रदीप पाटील सर, विचारायची गरज नाही, काही नाही. बॅच लावा, सर म्हणतील ते एक्झॅक्ट ऐका. कारण बॅच मध्ये आपल्या सर अशी प्रॅक्टिस नाही होत की दिले भरमसाठ 200 क्वेश्चन कर सॉल्व. रोज एक टेस्ट देते, तुम्ही त्याचं अनालिसिस करून देतात. सर याच्यावर काही गरज नाही इंग्लिशला, क्वांट मध्ये आवश्यक आहे. हा बस काहीच गरज नाही. आणि आपल्या ऍपवर चालूच आहे सर टेस्ट, ऑनलाईन टेस्ट चालू आहे. क्वांट रिझनिंग मध्ये इंग्लिश मध्ये फरक काय अभ्यासासाठी मित्र? क्वांट रिझनिंग मध्ये फरक एवढा आहे की क्वांट रिझनिंगला मरणाची प्रॅक्टिस लागते, इंग्लिशला तसं नाही. इंग्लिशला अनालिसिस जास्त इम्पॉर्टंट आहे, प्रॅक्टिस पेपरला येणाऱ्या क्वेश्चनची पाहिजे. ओके. हा, तुम्ही ती स्टोरी सांगतात ऑनलाईन प्लॅटफॉर्मची, लेलो हमारी ट्रिक्स आणि घ्या सिलेक्शन. आणि पीवायक्यू प्रकार असतो का? पीवायक्यू नाही सर, बाहेर तर नाही पेपर. आता तुम्हीच म्हणजे आता काय म्हणतात, हा की आम्ही पीवायक्यू सोडू, पीवायक्यू ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन काय प्रकार असतो? नाही पीवायक्यू नावाचं मला तर नाही सापडलं, कोणाला सापडलं असलं माहित नाही. हा, मी जर पहिल्यापासून जेन्युइनली मी तुम्हालाच इंग्लिशचे मार्क, मी आता येताना सुद्धा म्हणलं ते म्हणले भाऊ तुझी कधी ओळख झाली पाटील जायची. अरे म्हणलं प्रत्येक पेपर मध्ये त्यांचाच रिझल्ट आहे. म्हणलं भेट एकदा पण झाली नाही, भेट एकदा पण नाही. हा, विशेष एक गोष्ट, पाटील सरला दरवेळेस पेपर निघाल्यानंतर म्हणतो सर मला तुम्हाला भेटायला यायचंय. पण आज मी 4 वर्षापासून स्टुडंट आहे, आज मी भेटायला आलो सर. छान वाटलं. हा हो सर. बरं, आता मुलांना काय मेसेज काय देशील मुलांना, तू महत्वाची काही टिप्स मुलांना की खरं पास व्हायचं असेल तर? हा, खरं पास व्हायचं. आता ना मी स्वतः माझी 95% तयारी घरी राहून केली सर, कारण मला काही राम वाटत नव्हतं इकडे येऊन अभ्यास करणं. मी सगळी तयारी एक तर कोरोनामुळे घरी केली. ह्यामध्ये मला काही गोष्टी नाही का माझे रूममेट सांगतात आज की बाबा पोरं तयारी करताना नाही का काय कुठं नाही करते तिथं. तर सगळ्यात पहिली गोष्ट सर, गौरव सरांचं एक पुस्तक आहे सफलता की राह म्हणून. त्याच्यामध्ये एक टॉपिक मध्ये त्यांनी सांगितलं होतं की बाबा एक कप असतो, चहाचा कप आहे, त्याच्यामध्ये भरपूर पाणी भरलेलं असतं. कपाला एक दिवशी विचार येतो मनात की यार मी नाही का माझ्यासोबतचे कप आहेत ना बाकीचे, त्यांच्यात पाणीच नाही राहू, मी पाणी टाकून येतो थोडं थोडं. मग ते जातं सगळ्यांना थोडं थोडं पाणी देतं. घरी येतो आरशात, घरी आल्यानंतर आरशात पाहत होतं, बघितलं कपच रिकामा. मग सरांचं तेच म्हणणं होतं, तुम्ही जर एखादा टॉपिक शिकले की लगेच तुमच्यात ते येऊ देऊ नका मला टॉपिक आला. पोरांना इथं सवय अशी, मी जसं ऐकलं सर तसं की बाबा आपल्याला थोडं आलं की लगेच कोणापासून तरी जाऊन शेअर करायचं. तुमचा कप एवढा भरू द्या म्हणते ते की तुमचं पाणी वाया जाईल, ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचेल. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की आपला अभ्यास दाखवू नका. कोणी विचारलं तर थोडंफार सांगणं ठीक आहे बाबा, पण आपला अभ्यास स्वयं जाऊन दुसऱ्यांना दाखवू नका, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. ही पहिली गोष्ट. हा, दुसरी गोष्ट, आता लोक म्हणतात की बाबा तयारी करत असताना डिसिप्लिन राहा वगैरे वगैरे, पण म्हणजे ते असं थोडंसं वरवरचं वाटतं सर. डिसिप्लिन राहा म्हणजे करायचं काय नेमकं? आता माणसाने ना सर एक तर रॉकेट सारखं राव, आग लागलेली, नाही तर एरोप्लेन सारखं राव, एकदम डिसिप्लिन बाबा, कोणतरी कंट्रोल करते त्याला प्रॉपर. आणि जर दोघांचं जर अलॉय बनता आलं तर त्याच्यापेक्षा बेस्ट काहीच नाही. हा हा, मग तेच विषय की बाबा एक तर तुम्हाला रिझन पाहिजे काहीतरी करण्यासाठी. आता माझे बशी ना सर पर्सनली मला वाटायचं यार आई वडिलांसाठी काहीतरी करावं म्हणून. तर ते मी आणि कोरोनाच्या काळात ना सर जेन्युइनली मला खूपदा वाटत होतं की यार आपण पेपर काढायलाच पाहिजे ऍट एनी कॉस्ट. आणि त्याच्यामुळे ना सर प्रचंड मेहनत घेता आली त्या भावनेमुळे. जसं माझ्या केसमध्ये मी सांगतो की मी रॉकेट
असेल त्या टायमाला की मला वाटलं पेपर काढायला पाहिजे. तिसरी गोष्ट सर, जे पण पोरांना इथं अभ्यास करताना येतं म्हणा तिच्या यार मला कंटाळा यायला, मला दुखणं आलं, हे आलं ते आलं, त्यांनी एकदा वाळूज MIDC जाऊन या. मी आधार सीडिंगला सर माझ्या ऑफिसच्या कामानिमित्त जात होतो. आधार सीडिंगला कंपनीत पाहत होतो. व तिथं सर ऍक्च्युली 18 तास माणसं काम करतात, पगार 13,000. म्हणजे आज मार्केटला जी काही परिस्थिती असेल, तुम्हाला जर कंटाळा आला आणि तुम्ही वाळूज MIDC ला एक आठवड्यावर काम करून या, तुम्ही बिलकुल कंटाळा नाही करतो. तुम्ही म्हणता ना की बाबा मी अभ्यास करतो, अभ्यास इज फार बेटर. हा, ह्या 3 गोष्टी मला असं प्रामुख्याने वाटतात. अभ्यासाव्यतिरिक्त अभ्यासाचं तर शिक्षक सांगत राहते, पण मला अशा ह्या 3 गोष्टी वाटल्या महत्वाच्या. आणि जे बिगिनर्स आहेत एकदम ज्यांनी आता सुरुवात केली, आता सुरू त्यांच्या डोक्यात फार कन्फ्युजन असतं. येस, त्यांनी काय करावं बिगिनर्सनी तर मला असं वाटतंय की जास्त लोकांसोबत चर्चा करू नये. म्हणजे नाद असते सर माणसाला. आता मला एक जणांनी विचारलं होतं, मी त्याला सगळं सांगितलं 3-4 तास बसून, बॅच लावायला लावली, त्याने अजून 2 जणांसोबत चौकशी केली आणि बँकिंगच सोडली. मला असं वाटतंय की शिक्षकांवर विश्वास ठेवून एकदा बॅच लावा. स्टार्टिंगला कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर क्वांट LR साठी खूप प्रॅक्टिसची गरज आहे, ती खूप प्रॅक्टिस करा. GA साठी डेडिकेटेड सर, एक तुम्हाला जे वाटतंय, मला गौरव गर्ग सर वाटत त्यांचं सांगितलं. इंग्लिशला मी पाटील सर शिवाय कोणाचं नाव घेऊ शकत नाही, कारण मी कोणाचं केलं नाही. तर तुम्ही पाटील सरला डोळे झाकून इंग्लिश सब्जेक्ट साठी तुम्ही देऊन टाका. बस हे 4 सब्जेक्ट आहे. तर बिगिनर्सनी हेच करा, बॅच लावा, पहिले बॅच करा बस. जी मुलं असे 2 वर्षापासून 3 वर्षापासून अभ्यास करतात पण सिलेक्शन होत नाही, समजा तुझं तर RBI अटेम्प्ट झालं होतं, RBI अटेम्प्ट काय फार छोटी गोष्ट, पण तरी तुला ते सॅटिस्फॅक्शन भेटलं असेल तुला नाही. तर मग त्या मुलांनी काय करावं की ज्यांचं खूप हे राहिले, फ्रस्ट्रेशन आलंय, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, काय वाटतं? मला पर्सनली वाटतं बरं का की ते पण पोरं अभ्यास करतात. खूप असे पोरं सर ज्यांचं 1 मार्काने किंवा काही मार्काने राहते. तर त्या मुलांना माझं एवढंच सांगणं आहे की गिव्ह अप तर नका करू. म्हणजे गिव्ह अप केल्याने काय होणार आहे, निघून जाताल फक्त. बस तुमचे एफर्ट थोडं चॅनलाइज करा बुवा, थोडंसं डिस्कस करा शिक्षकांसोबत. आणि मला असं वाटतं बुवा, तुमच्याकडचा विद्यार्थी आला सर की सर माझं थोडक्यात राहील, तुम्ही 100% टाइम देता त्यांना. हा, मग टाइम देतात ना, थोडस काय म्हणतात स्ट्रॅटेजी मध्ये चेंजेस करा. यार गिव्ह अप करू नका. माहितीये का, प्रत्येक जण अभ्यास नाही करू शकत, प्रत्येक जण टोकाला नेऊ शकत नाही, म्हणजे एंड करू शकत नाही गोष्टीचा. हा, त्याच्यामुळे तुम्ही तर बिलकुल गिव्ह अप करू नका. बाकीच्या पोरांपेक्षा तुम्ही खूप पुढे. माझी बोलण्याची वेळ आहे. बोललो खूप छान बोलला तू, खूप छान बोलला. म्हणजे आय एम रिली हॅपी की बरोबर तेवढ्या वेळामध्ये एकदम जेवढं टू द पॉइंट द्यायचं तेवढं टू द पॉइंट चिन्मयने दिलं आपल्याला. आणि 100% मला वाटतं की तुम्ही ही गोष्ट फॉलो करा. आणि चिन्मयला न विचारता मी म्हणतो की चिन्मय तुझा नंबर दे मुलांना, स्पेशली नंबर लिह. चिन्मयचा नंबर घ्या. जर तुम्हाला कुठे अडचण आली, काही वाटलं तर यू कॅन कॉन्टॅक्ट हिम. युजली देत नाही नंबर कोणाचा, पण मला वाटलं की चिन्मयचा नंबर द्यावा, तो चांगला बोलू शकतो. एक गोष्ट मला थँक्यू म्हणजे आज मला सरांनी चान्स दिला इथे येण्याचं. सगळ्यात पहिले तर सरांना मी थँक्यू म्हणतो. आणि ह्याच्या व्यतिरिक्त बरं का, म्हणजे प्रत्येक माणसाची काहीतरी इमोशनल स्टोरी असते. आता माझ्या प्रिपरेशनमध्ये ज्यांनी पण मला सपोर्ट केला, जसं माझे आई वडील झालं, माझी बहीण झालं. सर माझ्या घरात तर असं सीन आहे की मी जर म्हणलं ना मी तयारी करलो, मला घरी यायचंय, तर डायरेक्ट रूम रेडी असते आपली, बस अभ्यास जवळ. इव्हन सर RBI असिस्टंटच्या वेळेसचं सीन सांगतो. मी ना म्हणजे इथून म्हणजे मला दुखत होतं तेव्हा तर घरी गेलो होतो, सुट्टी टाकलेली होती. तर माझे मावशीचे पोर आलते, तर बाहेरून मी म्हणलं कुलूप लावा, मला भेटायचं नाही 1 महिनाभर पण. म्हणजे असं घरच्यांनी सपोर्ट केलेला आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त सर तर आहेत. सरांचा म्हणजे पर्सनली कधी नाही भेटलो, पण सरांना रेग्युलर कॉलवर गायडन्स साठी कॉल करायचो, सर मला सांगायचे. त्याच्यानंतर माझे 1-2 मित्र आहेत सर, एअरफोर्सला मित्र आहे वैभव चोबे म्हणून. हा, त्यांनी सर म्हणजे जे इमोशनल असते ना माणसाचं पिरियड, त्या पिरियडमध्ये खूप खतरनाक सपोर्ट केलेला आहे. हा, सांभाळलंय. आणि त्याचेच बदल होते जे की मी एवढा मोटिवेटेड राहून अभ्यास केलाय. आणि बाकी माझे मामा लोकांचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे. तर ज्यांनी पण ना कॉन्ट्रीब्युशन केलंय, म्हणजे आता मला सध्या नावं लक्षात येणार, खूप जण येतं, पण मी सगळ्यांना थँक्यू म्हणतो. आणि सर विशेष तुम्हाला पण थँक्यू. तुम्ही
भरपूर मोटिवेट केलं ऑलवेज वेलकम, ऑलवेज वेलकम. थँक्यू व्हेरी मच. मुलांना सपोर्ट कर. जर कोणी फोन केला, कोणी बोललं की नाही सर मला असं थोडं गायडन्स पाहिजे होतं, तर आय होप की तू नक्की गायडन्स देशील. चलो, थँक्यू व्हेरी मच चिन्मय. हॅव अ नाईस डे. ओके, टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड कीप स्माइलिंग. थँक्यू.